सूर्यग्रहण. चला या अद्भुत खगोलीय घटनेबद्दल जाणून घेऊया. ही एक अशी घटना आहे जी शतकानुशतके आपल्याला आकर्षित करत आली आहे. पण हे नेमकं घडतं कसं? आज आपण पाहूया सूर्यग्रहण म्हणजे काय, त्याचे प्रकार, ते पाहताना काय काळजी घ्यावी आणि पुढचं ग्रहण कधी आहे ते. सोप्या भाषेत सांगायचं तर चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होतं. सूर्यग्रहणाचे मुख्य 3 प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकार चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असतो. खग्रास ग्रहणामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो आणि क्षणभर दिवसाढवळ्या रात्र झाल्याचा अनुभव येतो. खंडग्रास ग्रहणामध्ये चंद्र सूर्याचा फक्त काही भाग झाकतो, जणू काही सूर्याचा एक घास घेतलाय. आणि कंकणाकृती ग्रहणात तयार होते रिंग ऑफ फायर, कारण चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. सर्वात महत्त्वाचं, ग्रहण पाहताना योग्य काळजी घेतलीच पाहिजे, नाहीतर डोळ्यांना कायमची इजा होऊ शकते. ग्रहण पाहण्याचे 2 सुरक्षित मार्ग आहेत. एक अप्रत्यक्ष पद्धत आणि दुसरी म्हणजे थेट प्रमाणित गॉगल्समधून पाहणे. घरी एक साधा पिनहोल कॅमेरा बनवूनही ग्रहणाची प्रतिमा सुरक्षितपणे पाहता येते. थेट पाहण्यासाठी फक्त प्रमाणित सोलर गॉगल्स वापरा आणि ते वापरताना योग्य ती काळजी घ्या. विज्ञानापलीकडे ग्रहणांना अनेक संस्कृतींमध्ये मोठं ज्योतिषशास्त्रीय आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. पण विज्ञान सांगतं की ग्रहणे ही केवळ खगोलीय घटना आहेत, त्यामागे कोणताही अपशकुन नाही. तर मग पुढचं सूर्यग्रहण पाहण्याची संधी कधी मिळणार आहे? पुढचं सूर्यग्रहण आहे 17 फेब्रुवारी 2026 रोजी. हे कंकणाकृती ग्रहण असेल, पण ते भारतातून दिसणार नाही. खरंच, या खगोलीय घटना आपल्याला या विशाल विश्वातील आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात, नाही का?